याच्या अगोदरचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमित पाडावे. अंपायर्स ऑन करा मग. ओके ऑन रेडी. स्कोरर अमित पाडावे. तू सर करू 12th मॅन. धन्यवाद समीर राणे. धन्यवाद कृष्णदेवजी सर. जाऊयात मालवणी आकाशवाणीच्या पडबे केंद्रावर. सगळ्यांचा हात जोडून स्वागत. देव बरा करो. पहिलो चेंडू ड्राईव्हचो. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नामवंत पंच शेखर परब तुमचा स्वागत SSPM मॅनेजमेंटच्या वतीन. वैभवच्या 2 विकेटसाठी 500 रुपयांचा बक्षीस पाटील सरांकडनं. आणि वैभवच्या गोलंदाजीवर 2 षटकार मारणाऱ्या देखील 500 रुपये. म्हणजे आज आग लावचा काम पाटील सरांनी घेतलेला दिसता. पाटील सर आज तुम्ही सगळ्यांबरोबर हात मिळवणी करतास. या हात मिळवणीचा नेमको विषय काय नंतर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नक्की मुलाखतीत जाणूया. विनिंग ट्रान्सफॉर्मेशन असताना जाऊयात परत एकदा मालवणी आकाशवाणीच्या पडवे केंद्रावर. विवेक परबचो प्रेमाचो नमस्कार. वैभव परब गोलंदाजी मार्कवर अनिवार्य पॉवर प्लेचा षटक. पहिल्या चेंडूवर 2 रन. दुसरो चेंडू मेडन. तिसऱ्या चेंडूवर शॉर्ट पुलचो फटको. क्षेत्ररक्षक यावेळी लाखाचे खाक आणि झाकलेली मुठ 1.25 लाख. चेंडू आखांड्या पार, माठवा पार, गडग्या पार. SSPM चौकार. चौकारान धावफलक अर्ध्या डझनार. सेकंड फर्स्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय खेळाडू सावंत साहेबांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच दिले जाते. धन्यवाद सावंत साहेब. सावंत साहेब खरंच उत्सुक आहेत या स्पर्धेमार्फत. कालच्या पुऱ्या दिवसामध्ये भरपूर एन्जॉयमेंट केली सावंत साहेबांनी. विवेक खाली रवलेलो चेंडू बुचकळ्यात टाकून जाणारा चेंडू. ज्या चेंडूक इंग्लिशमध्ये सबमरीन डिलिव्हरी म्हटला जाता, ज्या चेंडूक हिंदीमध्ये गोताखोर गेंद म्हटला जाता, मालवणीत सांगायचा झाला तर गुडूप झालेलो चेंडू, दडी मारलेलो चेंडू किंवा डुबकी मारलेलो चेंडू. डॉट चेंडू. वैभव परब वलयांकित नाव. कोटले गावचो सुपुत्र वैभव परब टप्पो पडल्यानंतर वैभवने ज्या साईटी चेंडू गुदगुले केलेले अगदी त्याच्या विरुद्ध साईटी कूस बदलणारो चेंडू विकेट किपरच्या गोदीत. आणखी एक मेडन चेंडू. यष्टीरक्षकाकडनं मारलेलो थ्रो शॉट मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकान दर्जेदार टिपलो. मात्र या आधीचो झेल सुटलेलो दिसलो. सन्मान देणारो चेंडू. चांगल्या चेंडूंका सन्मान देत खराब चेंडूंचो समाचार. मालवणीत सांगायचा तर मऊ थै खो आणि कठीण थै देव. सौरव राणे तुमचा अकाउंट चेक करा. पाटील सर आज लय खुश असत. एखादो 0 जर एक्स्ट्रा इलो तर ते परत मागायचे नाही. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरीचो खेळ समाप्त. धावफलक 7 रनसार. इंद्रधनुष्यातले कलर 7. सूर्याच्या रथातले घोडे 7. आठवड्याचे वार 7. तुमची आणि आमची 7 अशीच कायम राहू द्यात. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या ओव्हरीसाठी गोलंदाज विशाल सावंत. पहिल्या ओव्हरीत फक्त 7 रन्स दिले. वैभवची गोलंदाजी म्हणजे न देवच्या भाषेक बोंडगीचे वाशे. ड्राईव्हचो फटको. शॉट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाची डायरेक्ट हिट. अर्थातच ही डायरेक्ट हिट झाली असती तर तळ्यात मळ्यात करूची वेळ इली असती. अंगलटी इला असता. वैभवने पहिली ओव्हर दर्जेदार साकारली. पहिल्या चेंडूवर 2 रन देत तिसऱ्या चेंडूवर चौकार. मात्र त्यानंतर शेवटच्या 3 चेंडूंवर फक्त 1 रन्स. म्हणजे बॅटरचो जाग्यार खुटो केलेलो दिसलो. दुसऱ्या ओव्हरीत विशाल सावंत पहिल्या चेंडूवर 1 रन. तो सुद्धा नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने घडामोड करणारो. इनसाइड आउटचो फटको फसलो की काय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याची संधी. टिपलेलो झेल. उगाडलेल्या तिरपळातल्या दाण्याची आठवण करीत करूचो होतो नरकासूर. मैदानात पहिलो संकासूर. डीजेच्या साथीन रावणेच्या दिशेने. डीजे कानाचा गाणं लागला आणि चेंडू फळीचो पहिलो खेळ खय खेळलो गेलो ह्याचा संदर्भ देखील आमच्या रामायण महाभारतात पुराणात असतलो. चेंडू फळी खेळे चेंडू फळी. चेंडू गेला यमुना तीरी असं त्याचा उल्लेख असा. तो चेंडू फळीचो खेळ म्हणजे क्रिकेट. अर्थात बरेच आमचे गोष्टी पाश्चात्यांनी चोरले गणेश राऊळ सर आणि त्याचे आपल्या नावावर पेटंट घेतले.
आणि आपले लोक फक्त राखण्यात रवले. जशी आताची काजीची परडी कुडतात तसे हे सगळे आपले पेटंट आणि सगळे शोध गुलदस्त्यात ठेवलेले दिसले. 9 रन्स धावपल कार पुलचो फोटको डीप मिड ऑनचो क्षेत्ररक्षक चेंडू खाली तोपर्यंत एक दर्जेदार सेव. ऐन मोक्याच्या क्षणाक ठीक बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारो चेंडू उडी मारवत घेतलेलो दिसलो. त्याच्यावर इलेले 2 रन्स धावफलकावर 11 रन्स. एका गड्याच्या मोबदल्यात मिनी नेल्सन फिगर. एक्क्याचो डबल गेम आणि विकेट पकडलो तो एक्क्याचो टिबल गेम. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने दत्ता गावडे आणखी एक उडालेलो कारण जो गोलंदाजाच्या पाठी टाकण्याचा प्रयत्न. परत एकदा नो मॅन्स लँड मध्ये निर्जन वस्तीत विसावलेलो चेंडू. फटको बघितलो तर फसलेलो होतो, मात्र ज्या ठिकाणी कोणीही क्षेत्ररक्षक तैनात नाही त्या ठिकाणी विसावलो. दत्ता गावडे स्ट्रायकिंग यांच्या दिशेने आणखी एक वलयांकित नाव. गोलंदाजी करताना दत्ताची आगळी वेगळी शैली, मात्र फलंदाजी करताना ते विस्फोटकता. यावेळी चेंडू पट्ट्यातलो ते का घेतलो लपेट्यात एक धपाटो डीप मिडॉनच्या कपडावरना डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट मनपार षटकार. दत्ता तू खेळणाऱ्या ह्या पुढच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारलं तर तुझ्यासाठी पाटील सरांकडनं आणखी 500 रुपये. मात्र जशी ह्या स्पर्धेत बक्षीस रक्कम केव्हाय वाढा शकता, अगदी तसंच पाटील सरांचं जर तुझ्यावर जीव इलो आणि तो फटको आवडलो तर 500 वर म्हणजे 5 2 शून्य असतात, थंय आणखी 1 शून्य लागण्याची दाट शक्यता. कसाल आणि सुकळवाड यानंतर एक गाव एक संघ. दोनही कॅप्टन प्लीज कम फॉर. दोनही कॅप्टन तुम्ही गौरव शेट्टींशी संपर्क साधा. कसाल कॅप्टन आणि सुकळवाड कॅप्टन. तिसऱ्या ओव्हरीत गोलंदाजी मार्कवर विनय परब आणखी एक वलयांकित नाव. अष्टपैलू खेळाडू. सुरुवातीचे 2 सामने ज्यांना एक हाती जिंकवले तो विनय परब. गोलंदाजी मार्कवर खाली रवलेलो चेंडू दत्ता गावडे एक भुजकळ्यात टाकून घेणारो. अर्थातच एकमेकांचे खाच खळगे दोघांक काय बरोबर माहिती. दत्ता गावडे आणि विनय परब. म्हणजे विनय परबने जर त्या का आला देवचा म्हटला तर दत्ता गावडे विनय परबला कधी स्वला लावू शकता. कोणाच्या बुडाखाली किती अंधार असा आणि कोणाचा जळता ज्याच्या एकाच कळतला. परत एकदा खाली रवलेलो चेंडू. परत एकदा काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक. अर्थात मालवणीतले हे सगळे म्हणी म्हणजे बुद्धिबळाचो खेळ असा. कधी कधी आमची मालवणी भाषा प्यादाप्रमाणे एक पाऊलही चालता आणि कधी कधी त्याच प्यादाचं एक पाऊल वजीर किंवा उंट हत्ती जिवंत करून देता. कधी म्हटला तर उंटाची तिरकस चाल, हत्तीची आडवी उभी चाल आणि वजीराची कशीव चाल. यावेळी चेंडू पट्ट्यातलो हवाई सफर, मात्र कनेक्शन नाही प्रॉपर. क्षेत्ररक्षक यावेळी बुचकळ्यात. परत एकदा बडाघर पोकळ वासा. वारो जाता भसा भसा डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या कपडावरना 1 बाउन्स चौकार डीजेच्या साथीन. त्याच्यावर मिळालेलो चौकार म्हणजे दत्ता गावडेचो काटो काढता काढता दत्तान लावलेली सोला आणि मैदानात गोलंदाजा क्षेत्ररक्षकांना दिलेला आला. बॅकफुट पंच. सुंदर गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने डायरेक्ट हिट होण्याची संधी. क्रिकेटचा मैदान जरी असला तरी आजच्या दिवसात तुमका फुटबॉलचा प्रात्यक्षिकही दिसतला, खो खो कबड्डी दिसतली आणि म्हटलं तर रग्बीचो खेळही दिसतलो. फक्त एकमेकांची ढुशी वाचवत स्वतःक सांभाळा. फुलटॉस चेंडू पुढे सरसावत पदल आलित्य दाखवतो प्रयत्न. क्रिकेटचा फुटवर्क आणि मोबाईलातला नेटवर्क खूप महत्वाचा. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पार. आणखी एक दर्जेदार चौकार डीजेच्या साथीन. वैभव परबने 2 विकेट काढले या ओव्हरीत तर 500 रुपये पाटील सरांकडनं. आणि या दोनही बॅटरांका संधी
वैभव परबला 2 षटकार मारूचत आणि दुसऱ्या बाजून 500 रुपये मिळवचत. पाटील सर SSPM मध्ये ATM मशीन असतली आणि एक मिनी ATM मशीन पाटील सरांच्या खिशात देखील असा. फुल टॉस, फुल्ली लॉस की फुल्ली प्रॉफिट. चेंडूवर विकेट, आणखी एक कलाम. वैभव परबचो पहिलो विकेट चौथ्या षटकात डीजेच्या साथीन 28. विनय परबच्या गोदीत विसावलेलो चेंडू. अर्थात पाटील सर नेमके कोणाच्या बाजून असत. पाटील सर ह्यो एक प्रबंधाचो विषय असतो, डिबेटचो विषय असतो. आमरड संघ कर्णधार आपण गौरव शेट्टी यांशी संपर्क साधा आणि आमरड संघाचा कर्णधार आपण पाटील सरांच्या शुभ हस्ते टी शर्ट जर्सींचा आपण स्वीकार करावा. SSPM प्रीमियर लीग 2025चं औचित्य साधत आपण या सामन्यानंतर पाहणार आहोत. एक गाव एक संघ, अर्थातच एका गावातील 11 नामवंत वलयांकित खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळताना पंकज मोडक सर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने पायरव करताना पाहायला मिळेल. औचित्य SSPM प्रीमियर लीग 2025चं कोटलेगावचं प्रतिनिधित्व, बऱ्याच वर्षांचा अनुभव. पंकज सरांच्या एका षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक पाटील सरांच्या माध्यमातून. अर्थातच SSPM प्रीमियर लीग लागली पाटील सर की सगळे बँका ज्या बँकात तुमचा अकाउंट आहे ते बँका तुमका विचारत असतले सर किती राखून ठेवचे. ड्राईव्हचो फटको, 1 रन्स. पंकज मोडक आपला खाता बोणी करताना. धावफलक 29. 2 गड्यांच्या मोबदल्यात गौरव स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन, नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन पंकज मोडक. चॅलेंज ओव्हर मैदानात. खोलवर उठलेलो चेंडू, बुचकाळ्यात टाकणारो चेंडू, परत एकदा निशब्दित करणारो चेंडू, बंद कमऱ्यात बंद खोलीत मच्छर घुसणारो प्रकार म्हणजे यो मेडन चेंडू. चेंडू पडसार, बॅटर गबगार. स्वामी समर्थ विरुद्ध SSPM स्ट्रायकर्स रंगलेलो मैदानात सामनो. ड्राईव्हचा फटको, परत एकदा लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक ऑन स्क्रीन बघूक मिळतलो. 1 रन तोपर्यंत धावान केलेलो पूर्ण. स्ट्रायकिंग एंडच्या पंकज मोडक सरांनी वळवलेली दुसऱ्या रन्ससाठी पावला. मात्र मैदानात बैलगाडीचो ब्रेक आठवतलो या थेटपेकीवर, म्हणजे बैलगाडीची खरडी पंकज मोडक सर लावताना दिसले. धावफलक 30 रनसार 2 गाड्यांच्या मोबदल्यात. चौथा षटक चॅलेंज ओव्हर मध्ये चॅलेंज देणारा षटक. चेंडू टप्प पडल्यानंतर हलकेच कूस बदलणारो पंच परतले. प्रजेश रावले सर आज वाढदिवसाचा गिफ्ट तुमका मिळतला नक्की. मात्र तोपर्यंत वाईडचो इशारो. अजून एक विकेट घेतलो वैभवने, अर्थातच 500 रुपये. गेंद अंदर, दंडी बाहेर. लाखोंचे व्यवहार, करोडोंची भूल आणि झोपडी उघडून दांडी 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 गोल. डीजे वर टी शर्ट स्वीकारताना अर्थातच पाटील सर यांच्या वतीन SSPM मॅनेजमेंट यांच्या वतीनं या टी शर्ट्स जर्सी प्रदान केले जात आहेत. जे मातब्बर संघ एक गाव एक संघ या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. चला नवीन बॅटर थोडीशी त्वरा करा, वेळेचं महत्त्व खूप. मनगटावर घड्याळ असलं तरी वेळेला थांबवण्याची ताकद कोणाच्याही मनगटात नाही, याची नोंद घ्या. लवकरात लवकर या. थोडासा उशीर झाला तर पंच खवळतील आणि पंच खवळले तर कदाचित पंदूर क्रिकेट संघ आपल्याला विनंती. कर्णधार या, आपण जर्सी स्वीकारा. वैभव परबसाठी 500 रुपये. 2 गडी टिपल्याबद्दल. परत एकदा ड्राईव्हचा फटको, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीच्या फटक्यावर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण. शेवटच्या चेंडूवर बॅटर गबगार. चेंडू पडसार. 4 ओव्हरींचा खेळ समाप्त. चॅलेंज ओव्हर मध्ये फक्त वैभवने दिले 3 रन, अर्थातच 1 रनची पेनल्टी. राहुल सर या आधीच्या षटकात या आधीच्या मॅच मध्ये असाच झालेला. चॅलेंज ओव्हर मध्ये 1 रनची पेनल्टी इलेली, अर्थात जास्त पेनल्टी न घेण्याच्या भानगडीत हे कमी रन बनवण्याचा तंत्र शिकलेला. ही देखील एक रणनीती असू शकता. योगेश बालम आपण गौरव शेट्टी यांशी संपर्क साधा.
डीजे थँक्यू डीजे. वैभव परब तुमच्या अकाउंटात 500 जमा. पाटील सर धन्यवाद. मदन परब गोलंदाजी मार्कवर शेवटचे 6 चेंडू. हे 6 चेंडू म्हटले तर मारझोडीचे असतले, कुदवा कुदवीचे असतले, हाणामारीचे असतले. स्लॉग ओव्हर षटक असं म्हटलं जातं. पहिल्या चेंडूवर 1 रन घेत धावफलक 31 रन सार, अर्थातच पेनल्टीचो 1 रन वजा केल्यानंतर धावफलक 31. खाली रावलेला चेंडू, बॉटम एज घेणारा चेंडू, फलंदाज रुबी कट, लेमन कट आणि चायना कटच्या माध्यमातून घोषांकित क्षेत्र 2 रन्स आणि या 2 रन्सान धावफलक 33 रन्स. 3 गड्यांच्या मोबदल्यात तिरियेचो डबल गेम. मिनी नेल्सन फिगर. प्रसाद नाईक यांच्याकडनं मदनसाठी गौरवने जर 3 षटकार मारले तर 1 लिटर थंडा. स्क्वेअर कटचा फटको, देखनो फटको. यावेळी बॅटरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं तळ्यात मळ्यात, हलकीशी मिसफिल्ड, थोडीशी ढिलाई, मात्र मिळालेलो 1 रन्स. मदन परबची शेवटच्या षटकातली आणि त्याआधी वैभव परबची गोलंदाजी बघितली तर मैदानात न देवच्या भाषेक बोंडगीचे वाशे. रानलेल्याने टोपभर आणि वाढल्याने फक्त वाटीभर किंवा कर्टीवर. पडवे कर्णधार टी शर्ट जर्सी स्वीकारण्यासाठी या. परत एकदा खोलवर रुतलेलो चेंडू, परत एकदा मैदानात काय नाही कळक आणि बोको गेलो माळाक. लाखाचे गोष्टी आणि चुरमुऱ्याची पोती. मदन परब सुंदर गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. बऱ्याच जणांका प्रश्न पडलो असतो, सुरुवातीचे 2 दिवस मोठ्या फटक्यांपासून होणारी फलंदाजी, यावेळी देखील फसलेलो फटको. परत एकदा सुवासनीची खना नारळांना भरलेल्या ओटीयाची आठवण करीत, सुक्या नारळातल्या गुडगुड्याची आठवण करीत, उगाडलेल्या तिरपळाच्या दाण्याची आठवण करीत आणि लग्नाचा निमंत्रण जसा नारळ हातात देऊन दिला जाता अगदी तसेल विशाल सावंतच्या गोदीत आणखी एक कलाम. डीजे अंडा बिर्याणीचा बक्षीस अनिल कुडपकर साहेबांकडसून. कोणाचा काय तर कोणाचा काय. आमचे पाटील सर नोटींशिवाय बोलणत नाही आणि आमचे अनिल कुडपकर सगळ्यांका रतीब लावताना दुधाचो म्हणा, अंड्याचो म्हणा, वडापावचो म्हणा किंवा बिर्याणीचो म्हणा. शेवटचा चेंडू, भैरवी घालणारा चेंडू, पहिल्या इनिंगची समाप्ती करणारा चेंडू, खाली रावलेला चेंडू, बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. चेंडू टाकूच होतो, गल्लीत पोचलो दिल्लीत. अतिरिक्त 1 रन्स दंडात्मक स्वरूपात धावफलक पोचलो 35 रन्सार. वाईट चेंडूचा विचार केला तर मालवणीतले 2 म्हणी आठवतले. बडी बडी बाते. परत एकदा ड्राईव्हचा फटको, यावेळी देखील फसलेलो फटको. चांगला क्षेत्ररक्षण, फक्त 1 रन्स. शेवटच्या चेंडूवर 1 रन घेत स्वामी समर्थ क्रिकेट संघ जमवता फक्त 36 रन्स. जो आकडो मैदानात 2 तुल्यबळ संघांच्या विरोधात आपण बघतलो तो 36 चो आकडो. धावफलकार अणाव संघ, कट्टा संघ आणि ओरोस संघ कर्णधार. आपण त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधा. अणाव, कट्टा आणि ओरोस त्वरित आमच्यापर्यंत संपर्क साधा.
तोपर्यंत मी विवेक परब घेत आहे कॉमेंट्री बॉक्स मधून क्षणांची विश्रांती. जोडले जाऊयात आमच्या टॉस बॉक्स मध्ये. बोथ कॅप्टन सुकळवाड आणि कसाल, प्लीज कम फॉर टॉस टुवर्ड्स टॉस बॉक्स. कसाल कर्णधार आणि सुकळवाड कर्णधार, आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचा. सुकळवाड कॅप्टन, सुकळवाड कॅप्टन, लास्ट अँड फायनल कॉल. टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये चला. सुकळवाड कॅप्टन, जर्सी प्रदान केले जात आहेत आमच्या अनिलजी कुडपकर साहेबांच्या शुभ हस्ते. यावेळी ओरोस क्रिकेट संघाची जर्सी SSPM मॅनेजमेंट पुरस्कृत एक गाव एक संघ या मर्यादेवर आधारित ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या सामन्यानंतर आपण अनुभवणार आहोत. पहिली लढत अर्थातच सुकळवाड विरुद्ध कसाल. सुकळवाड संघ टॉससाठी आपला कॅप्टन त्वरित पाठवा. विनंती असेल दोनही कर्णधारांना विनंती, आपल्याला ज्या जर्सी दिल्यात त्या जर्सी घालूनच आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. आणि आमच्या व्यासपीठाच्या आणि मैदानाच्या उजव्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षाचाच वापर फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही संघांनी करायचा आहे. किंवा इतरही जे खेळाडू आहेत, इतरही संघ आहेत, त्या इतरही संघांनी त्याच खेळाडू कक्षाचा वापर करणं बंधनकारक असेल. इतरत्र फिरताना आपण जर कुठे आढळलात तर आपल्याला निश्चित पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि हा दंड कदाचित आपल्याला महागडा ठरू शकतो. विनंती आहे कसाल कर्णधार, सुकळवाड कर्णधार, आपण त्वरित आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स अर्थातच टॉस बॉक्समध्ये जोडले जा. यानंतरची नाणेफेक. धन्यवाद विवेक सर. सूरज रावत आपण नोंद घ्या. यानंतर आपला एका षटकाचा क्वालिफायर एक साठी सामना होणार आहे, याची आपण नोंद घ्या. पंचांचा इशारा, सामन्याला होते सुरुवात. कसाल संघ आपण नाणेफेकीसाठी ताबडतोब या, आपल्या प्रतीक्षेत आहेत आमचे मान्यवर. कसाल संघ कर्णधार आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी या, आपल्यासाठी अंतिम पुकार. सलामीची जोडी स्ट्राइक एंड वरती वैभव परब, नॉन स्ट्राइक एंड वरती विनय परब. पहिला चेंडू, यावेळी मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज यावेळी मात्र फिरकीचा जादूगार आहे. गोलंदाजच्या आक्रमणावरती दत्ता गावडे सर. दत्ता गावडे सर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. दत्ताने जर वैभवला बाद केले तर 500 रुपये, वैभवने दत्ताला 2 षटकार ठोकले तर 500 रुपये पारितोषिक. सर अनिल पाटील सरांकडून पारितोषिक पुरस्कृत केले गेले. निर्धाव चेंडू आलाय, सलगचे 2 चेंडू निर्धाव, सगळं काही करून बघितले जाते मैदानात. वैभवकडून पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, त्यानंतर विरुद्ध दिशेने म्हणजे अल्टीपल्टीचा प्रयास देखील केला गेलाय. 2 चेंडू हे निर्धाव हाताळले गेले आहेत. गोलंदाज आक्रमणावरती दत्ता गावडे यांना आपण पाहतोय. त्यामुळे पुढे सरसावट टोलवण्याचा प्रयत्न, थोडस मात्र बाल बचावलेत ऑप्शन्स होता, परंतु यावेळी एक धाव घेतले गेले आहे. 3 चेंडू हाताळले गेले, 3 चेंडूवरती एक धाव बनवले गेले आहे. सुरेख गोलंदाजी म्हणावे लागेल. यावेळी मात्र आपलं अस्तित्व संपलंय या स्पर्धेतलं, तरी देखील प्रतिस्पर्धी संघाला सहजासहजी आम्ही विजयी होऊ देणार नाहीये अशा इराद्याने गोलंदाजी करतायत दत्ता गावडे. त्यामुळे मात्र विनय परब सन्मान दिला गेलाय. विनय परब बद्दल काय बोलायचं. कालच्या दिवसात ज्याने आपल्या एक अति फलंदाजीने आपल्या संघाला जिंकून दिलाय, विजयी करून दिलाय. कारण कालच्या दिवसात वैभवची फलंदाजी तेवढीशी चमकलेली भरलेली पाहायला मिळाली नाही, परंतु ती कुठेही कमी भासू दिली नाहीये विनय परबने. मॅन फ्रॉम ओसरगाव विनय परब स्ट्राइक एंडवरती 1-2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावांनी संघिक धावफलक, 3 धावा. समालोचन कक्षात आपण ज्यांचा आवाज ऐकतोय, मालवणीचा बुलंद आवाज विवेक परब सर, त्यांचे छोटे बंधुराज विनय परब सर. यावेळी मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक चेंडूला अडवणार, तोपर्यंत चेंडू भुर झालाय. आलेत 4 धावा.
गवसणी घालायची, हा पाठलाग यशस्वी करायचा आहे. आतापर्यंत 2 सामने जिंकलाय हा फलंदाजी करणारा SSPM स्ट्रायकर्स क्रिकेट संघ. यावेळी मात्र दिमागीचा चेंडूवरती बोट फिरली होती. फिरकीचा जादूगार आहे मॅन फ्रॉम गावराई दत्ता गावडे. कमालीची गोलंदाजी, पहिले षटकाचा खेळ माघारी. सांघिक धावफलक आपण पाहिलं, 7 धावा धावफलकावरती बनवल्या आहेत, म्हणजे 24 ला 30 करायचे आहेत. चला नाणेफेक करून घेऊया. चला कसाल कर्णधार आणि शुक्रवाड कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. मी विनंती करतो सन्माननीय पाटील सर, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ओली सुखी केली जाईल. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. कसाल संघाच्या बाजूने नाणेफेक जाते. गौरव, मगाशी बंद लिफाफ्यातले काही प्रश्न होते, त्यांची उत्तरं तुझ्या माध्यमातून दिली नाही आहेत आणि अर्थातच शुक्रवाड कर्णधार आपणही कुठे जायचं नाही आहे, कारण आम्ही अजून आपल्याला परवानगी दिलेली नाही आहे. गौरव, काय असेल रणनीती, काय असेल निर्णय? निर्णय क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे आणि रणनीती माहिती आहे. शुक्रवाड संघामध्ये चांगलेच खेळाडू आहेत. त्यामध्ये असेल समीर, कौस्तुभ यांच्यावर आमचा दारोमदार असेल की त्यांना लवकरात लवकर आउट करण्याचं. धन्यवाद. कसाल संघ जिंकतोय नाणेफेक, स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. दुसऱ्या बाजूला शुक्रवाड संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आपल्याला परत एकदा संधी गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील मिळाली आहे. काय वाटतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना, गेल्या वर्षीचा अनुभव आणि या वर्षीच्या स्पर्धेमध्ये कशी असेल आपली? यावर्षी आपल्याला संधी मिळाली आहे, तर काय कामगिरी कराल आणि काय सांगाल मॅनेजमेंट विषयी? मॅनेजमेंटने संधी दिल्याबद्दल धन्यवाद त्यांचं. मॅनेजमेंट खूपच छान आहे आणि आम्हाला जी संधी दिली आहे तर आम्ही चांगलं सोनं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. फलंदाजीतलं कसं असेल रणनीती, किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? आमचं टार्गेट जास्तीत जास्त 50+ 60+ स्कोअरचं टार्गेट आहे आमचं. म्हणजे कसं समोरचे पण चांगले प्लेयर आहेत. समोरच्या टीममध्ये मयूर पेडणेकर, गौरव शेट्टीसारखे चांगलेच टफ देणारे प्लेयर आहेत. त्यामुळे आमचं टार्गेट जास्तीत जास्त 60+ असणार. धन्यवाद. दोनही संघांना शुभेच्छा. कसाल क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय, स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. फलंदाजीसाठी शुक्रवाड क्रिकेट संघाला अर्थातच 2 मातब्बर संघांमध्ये भरणा वलयांकित नावांचा आणि आपण पाहतोय SSPM प्रीमियर लीग 2025 एक कडक मुकाबला. ओव्हर टू यू समीर राणे. मोठा फटका आलाय. ज्या फटक्यासाठी ओळख आहे या खेळाडूची, तो फटका आलाय. वैभव परब, वलयांकित नाव मैदानावरती, ज्याच्या बॅटमधून या फटक्याची अपेक्षा होती खेळाडूंना आणि तो फटका आलाय. आजच्या दिवसात मोठा फटका वैभवच्या बॅटमधून हा पहिला पाहायला मिळतोय मैदानात. षटकाराने सांघिक धावफलक 13 धावा धावफलकावरती. अंकित साटम गोलंदाजाच्या आक्रमणावरती गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलाय. त्याला परतीची फेक होईल तोपर्यंत एकेरीची पावलं ही जोखीमग्रस्त दुहेरी पावले धावेकडे वळली आहेत आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण झाल्या आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक 15 धावा धावफलकावरती. सुरेख गोलंदाजी म्हणावे लागेल. गोलंदाज दत्ता गावडेने जी सुरुवात केली पहिल्या षटकात, ज्याप्रमाणे फक्त 7 धावा खर्ची करणारं ते षटक होतं, आतापर्यंत 4 चेंडूत 8 धावा खर्च केले ते अंकितने. त्यानंतरच्या या चेंडूवरती सजलेला फटका, 1 धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न निश्चित आणि स्ट्राईक एंडवरती फेक देखील झाली आहे. परंतु दोन्ही फलंदाज आपल्याला सुरक्षित आपल्या घरट्यात पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलकचा विचार केला तर 17 धावा, 37 धावांचा पाठलाग मैदानावरती वरच्या 17 तर बनले आहेत, म्हणजे अजून 20 करायचे आहेत आणि षटक क्रमांक 2 हे मार्गस्थ पाहतोय, म्हणजे आता विचार केला तर 19ला 20 करायचे आहेत. यावेळी मोठा फटका. विजय आणि पराजयाच्या मध्ये ज्या धावा होत्या त्या धावा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न वैभव परबच्या माध्यमातून 2 मोठे फटके आलेत. षटकाराने सांघिक धावफलक पाहिलं तर तब्बल 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. डीजे काजरोबा क्रिकेट संघ कर्णधार, आपणास अंतिम पुकार. हे षटक संपण्यापूर्वी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, अन्यथा नाणेफेकीचा कौल रवळनाथ वॉरियर्स क्रिकेट संघाच्या बाजूने दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. एक गाव एक संघाचे जे खेळाडू आहेत, शुक्रवाड संघ आणि कसाल संघ, आपण नोंद घ्या. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जो खेळाडू कक्ष बनवण्यात आलाय त्या खेळाडू कक्षामध्ये आपण सर्वांनी थांबायचं आहे.
चला सामना थोडा फास्ट घेऊया मित्रांनो. दुपारच्या सत्रात सामने चालू आहेत, आपण पाहतोय. त्यानंतर अजून एका षटकाचा सामना होणार आहे. पहिले चेंडूवरती फटका बसलाय, स्वतः गोलंदाज दत्ता गावडे झेल खाली, उलटा झेल टिपला गेलाय. दर झेल टिपलाय या दत्ताने. दत्ता सहजासहजी हार मानणारा नाही आहे. विनय परब बाद झालाय. पहिल्या गड्याचं पतन होत आहे. सांघिक धावफलक 23 धावा. आता 17ला 14 करायचे आहेत. दत्ता गावडेने अजून एक गडी जर या षटकात बाद केला असेल तर पाटील सर यांच्याकडून 500 रुपये दत्ता गावडेसाठी. परंतु या ठिकाणी जे एक पारितोषिक पुरस्कृत केले गेले होते उत्कृष्ट झेलसाठी अनिल कुडपकर सरांकडून, त्या अंडा बिर्याणीचा हकदार आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता गावडे अप्रतिम झेल टिपलाय. मैदानात अस्तित्वात नसलेला झेल टिपला गेलाय. नवीन फलंदाज डावकुऱ्या हाताचा विशाल सावंत स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज. मॅन फ्रॉम खोटले स्ट्राईक एंडवरती विशाल सावंत. यावेळी सन्मान देत दुहेरी धावेसाठी चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. आणि 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित. बॅटच्या माध्यमातून आलेल्या 2 धावा सांघिक धावफलकावरती वधारणा करणाऱ्या ठरल्या आहेत. 25 धावा धावफलकावरती 37 धावांचा पाठलाग. क्वालिफायर साठी एक लढत होईल. एका षटकाची नाणेफेक केली जाईल. टॉस का बॉस मध्ये सर पाटील सर यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक केली जाते. पंचवीस धावा धावफलकावरती. आता 16ला 12 करायचे आहेत. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा करायचे आहेत. एका बाजूने धावा रोखायचे आहेत, एका बाजूने धावा ठोकायचे आहेत. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं कठीण होऊन बसेल. पाटील सरांचा संघ क्वालिफाय झाला आहे या स्पर्धेत, त्यामुळे ते खूप खुश आहेत. आणि परंतु अग्रस्थानावरती कोणता संघ असेल ते देखील या सामन्यात पाहायला मिळेल. विशालच्या बॅटवरती लेट आलाय चेंडू. धीम्या गतीने चेंडू हाताळला गेला होता. त्याच्यावरती सजलेला हा फटका. एकेरीची पावलं दुहेरीकडे वळली आहेत. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. म्हणजे 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. एक धाव शॉर्ट आहे. फक्त एकच धाव मिळेल. विशालने दुसऱ्या धावाच्या नादात या ठिकाणी सोमा गेलो आणि पाठपुरावा करून निलो. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने सांघिक धावफलक 26 धावा. यावेळी पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू. त्याच्यावरती हा फटका. डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास. एका हाती चेंडूवरती ताबा मिळवलाय. तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्या आहेत आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न देखील सक्सेस झालाय. यावेळी विशाल थोडा लांब असला तरी आता मात्र सर बॅट निश्चितपणे पुढे करेल, कारण एका धावेची जोखीम पत्करावी लागली आहे त्याला. सांघिक धावफलक 28 धावा. 29 धावा. त्यानंतर आलेला हा वैभवच्या बॅटमधून एक फटका आपण पाहतोय. चेंडूचा प्रवास हा 2 धावांसाठी झालाय. 2 धावांनी सांघिक धावफलक 31 धावा. आजच्या दिवसात वैभवची फलंदाजी सुरेख पाहायला मिळते. सुरुवातीच्या पटक्यांवरती वाटलं होतं वैभवची फलंदाजी ही सूरज रावत सारखी असेल, परंतु स्वतः मैदानावरती थोडा वेळ थांबला आणि त्यानंतर मोठे फटके यायला लागले. म्हणजे कदाचित ती वादळापूर्वीची शांतता होती आणि वैभव पारब नावाचं वादळ हे मैदानावरती आजच्या दिवसात घोंगावताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र फटका फासला आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास झालाय. 1 धाव घेतली गेली आहे. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. 32 धावा धावफलकावरती. षटकाचा खेळ माघारी पडलाय म्हणजे 32 धावा धावफलकावरती घेतल्या गेल्या आहेत. आता खरंच चॅलेंज आहे. या षटकात तुम्हाला 10 धावा करायच्या आहेत आणि विजयासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. जर तुम्ही 10 धावा केल्या नाहीत तर तुमची पुन्हा कपात होणार आहे. म्हणजे शेवटच्या षटकापर्यंतही हा सामना जाऊ शकतो. कोण गोलंदाज असेल हे षटक हाताळण्यासाठी? गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज सर पंकज मुडक. म्हणजे 3 कोटलेगावचे सितारे मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. चॅलेंज ओव्हर आहे. 10 धावा करायच्या आहेत. विजयासाठी जरी 5 धावांची गरज असली तरी या षटकात तुम्हाला 10 धावा या करून दाखवाव्या लागतील. स्ट्राईक एंडवरती वैभव परबसर. गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज पंकज मोडक. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. विजयावरती शिक्कामोर्तब झालंय खरं, परंतु अजून 4 धावा या कराव्या लागतील. अजून 4 धावा करायच्या आहेत. चॅलेंज ओव्हर आहे.
षटकार आलाय. सामना जरी जिंकला तरी अजून तुम्हाला 4 धावा या कराव्या लागतील येणाऱ्या 5 चेंडूंवरती. पहिले चेंडूवरती स्वागत केले गेले. मॅनेजमेंटमध्ये आहेत पंकज मोडक सर. बहुधा त्यांचा निर्वाळा असावा. हा सामना लांबवला जाऊ नये कारण अजून बरेच सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसात. नोचा इशारा. एकूण 7 धावा धावफलकावरती ऍड होतील. 3 धावा करायच्या आहेत अजून येणाऱ्या 5 चेंडूवरती. फुलटॉस चेंडू. पंकज मोडक सर म्हणतात कशाला उगाच वेळ घालवायचा, कारण याच सामन्यानंतर अजून सामना व्हायचा आहे. कारण या सामन्याला जो वेळ लागणार होता तो क्वालिफायरसाठी आपण तो वेळ खर्च करून टाकू आणि तो सामना लगेचच मैदानात आपण पाहतोय. चला, ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय त्यांना विनंती, आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. एका षटकाचा सामना होईल याची आपण नोंद घ्या. झालेल्या सामन्यातील सामनावीर मिस्टर वैभव परब. वैभव परब, आपणास विनंती, आपण या ठिकाणी येऊन आपण आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारायचा आहे. नाबाद 32 धावा 37 धावांचा पाठलाग करत असताना मिस्टर वैभव परब मॅन फ्रॉम खोटले ठरतायत सामनावीर.